अक्कलकोट इथल्या एसटी बस आगारातील 3 वाहतूक नियंत्रकांसह 7 जणांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात येऊन त्यांना निरोप देण्यात आला। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट इथल्या एसटी बस आगारातील 3 वाहतूक नियंत्रक, 2 चालक, 1 वाहक आणि 1 शिपाई हे नुकतेच सेवानिवृत्त झाले। यानिमित्त त्यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। सेवानिवृत्तीनिमित्त आगार व्यवस्थापक खताळ यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात येऊन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। यामध्ये वाहतूक नियंत्रक श्रीमंत खसगी, शिवशरण कलशेट्टी, तोलन बागवान, चालक राजकुमार वाघमारे, सैफन हिप्परगी, वाहक मेजर मणुरे, शिपाई चांगले यांचा समावेश आहे। यावेळी बोलताना आगार व्यवस्थापक खताळ यांनी सर्वांच्या आजपर्यंतच्या सेवेचं कौतुक करून शुभेच्छा दिल्या आणि पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या। या प्रसंगी सेवानिवृत्तीनिमित्त वाहतूक नियंत्रक श्रीमंत खसगी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की एसटी महामंडळामध्ये प्रामाणिकपणे काम केलं तर कुठलीच अडचण येत नाही। प्रवाशांशी सौजन्यानं वागणं, त्यांना चांगली सेवा देणं हे महत्त्वाचं असून आपल्या 28 वर्षे 8 महिन्यांच्या कालावधीत हानगल, घाटगे, रोडगे या मान्यवरांसह चालक वाहकांनी तसंच अन्य प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी मोलाचं सहकार्य केल्यामुळं आपण यशस्वीपणे काम करू शकलो असं ते म्हणाले। अक्कलकोट आगाराचा नावलौकिक वाढवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत असं आवाहनही वाहतूक नियंत्रक श्रीमंत खसकी यांनी यावेळी केलं। शेवटी मदनसिंह घाटगे यांनी आभार व्यक्त केले। 7 कर्मचारी एकदम रिटायर होणं म्हणजे अक्कलकोट आगाराला फार मोठी हानी आहे। अक्कलकोट आगाराला सर्वात मोठी जबाबदारी आता मुलगे साहेब, गाडगे साहेब यांच्यावर आहे की 7 माणसाची उणीव भरून काढून आहे ती चालू सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना परत एकदा शुभेच्छा घेतो। ज्यांनी अक्कलकोट डेपो उभारणीला हातभार लावला, अक्कलकोट डेपोचं नावारूपास आणण्यात, नाव लौकिक महाराष्ट्रात करण्यामध्ये त्यांचा भरपूर मोलाचा वाटा आहे। तरी त्यांना पुढील आयुष्य सुख समाधानी समृद्धीचे जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। 20 वर्ष अक्कलकोट, 15 वर्ष वाहक म्हणून आणि 10 वर्ष वाहतूक नियंत्रक आणि इन्चार्ज म्हणून गेलो। काम करत असताना सगळ्यांना म्हणजे अक्कलकोटचे चालक वाहक एवढं हे मी आधीच लगेच म्हणणार हो म्हणणार एवढं म्हणजे सहकार्य केले चालक वाहकाने, म्हणजे त्यांच्यामुळंच मी म्हणजे 29 वर्ष पूर्ण केलो। 28 वर्ष 4 महिने एस टीमध्ये सेवेमध्ये काम केलं आहे। सर्वांनी चालक वाहक म्हणा, अधिकारी म्हणा, सर्वांनी सहकार्य केल्यामुळं इथंपर्यंत मी येऊ शकलो। आणि तुम्ही पण प्रामाणिक काम केलं तर काहीही अडचण येणार नाही, कुठलंच प्रॉब्लेम येणार नाही। फक्त प्रामाणिक एस टीमध्ये एवढंच आहे, प्रामाणिक काम करणे।